झाला ना लोकांनी व्यक्त झालं पाहिजे. मग ते जात कोणची असो, मग काय ओबीसीच्या नावाखाली काय यांचं काय माणसं यांच्याकडून काय माणसं मारून घेता आपले, बोललं पाहिजे. आणि आता लोक मात्र व्यक्त व्हायला लागले. बस म्हणतात आता काय नाही, ओबीसी असो मराठा असो हिंदू दलित मुस्लिम असो, आता लोक बोलायला लागले. आणि ते सत्यता आहे, सत्यता आहे की ते विचित्र टोळी विचित्र टोळी आणि संपलीच पाहिजे आणि संपणार आहे. जवळपास 2 महिने होत आले आता या सगळ्या प्रकरणाला, पण अजूनही एक कृष्णा आंधळे का सापडत नाही? अहो दादासाहेब एक नाही लय ये पळीलाय वाटतं, ये नाही ये ठोकायला पाहिजे. हो तपास यंत्रणाने असे ढोपर आणले पाहिजे. यांचे लय मोठी टोळी आहे ती. खंडणी मागणारी वेगळी आहे, खून करणारी वेगळी आहे, छेडछाडी करणारी वेगळी आहे, घरं बळकणारी वेगळी आहे, जमीन बळकावणारी वेगळी आहे. आणि या पैशाचा या असल्या डाके टाकून चोऱ्या चट्टे करून खंडाण्या मागून पैसे कमवलं. राजकारणात मजा वाटली नासायला, गाड्या घोड्या मोठमोठ्याला घ्यायला लय गोड लागत होतं. आता काय तवा गोड लागलं. आता काय त्याचे का पैसे का ते इतके पैसे असते का, त्याला काय करायचं? 5-25 कनिंग भाडतान भाऊ, इतके पैसे ते मंत्र्याचे आहेत कोणत्या तरी, त्याला काय करायचं एवढ्या पैशाचं? एवढे पैसे काय देणं घेणं नाही त्याला. का सापडत नाहीये तो आरोपी असं तुम्हाला काय वाटतं? सीआयडी सारखी यंत्रणेला एक आरोपी का सापडत नाही 2 महिने साध्या एका छोट्या खेडेगावात? सापडत लपला असं पदराच्या अडून लपला असं सापडत.